आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे। महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5.95% इतकी वाढ करण्यात आलेली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आलेली आहे। म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय। हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहप्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे। या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी 15,951 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे। मुंबईकरांवर आता घनकचरा व्यवस्थापनासाठी पालिकेला पैसे द्यावे लागणार आहेत। शिवाय पाणी मलनिस्सारण आणि वाहन पार्किंगसाठी देखील शुल्क भरावे लागणार असून फेरीवाल्यांना देखील आता भाड्याचं शुल्क द्यावं लागणार आहे। इंदूर महानगरपालिकेनं आता रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्याला एक अनोखं बक्षीस जाहीर केलेलं आहे। सरकारी रेशनच्या काळ्या बाजाराची माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस आणि अयोध्येचं तिकीट दिलं जाणार आहे। देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झालेली आहे। अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत ही निवडणूक पार पडली। कोल्हापूर जिल्ह्यातून आर्थिक वर्षात मालमत्ता खरेदी विक्रीसह इतर मुद्रांकांच्या माध्यमातून 26 मार्च अखेर 514 कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झालाय। जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्याने एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे आजोबा देखील गंभीर जखमी झाले। जळगावच्या चाळीस गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली आहे। ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती। चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना इथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला। या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक कोईके आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली। बाजार समितीमध्ये 4,000 क्विंटल गव्हाची आवक झाली आहे। यात गव्हाला कमीत कमी 2500 रुपयांपासून 4,800 रुपयांपर्यंतचा दर मिळाला आहे। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला, मात्र बाजारभाव अद्यापही वाढलेला नाही। त्यामुळे बाजारभाव कधी वाढणार असा सवाल कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी विचारला आहे। काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय। तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा आणि मध्येच वाढलेला उकाडा असं वातावरण सध्या शहरात आहे। याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय। उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं येत्या गुरुवारी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत। त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। डोंबिवली पश्चिम येथील अतिमहत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामासाठी काही भागाचा वीज पुरवठा सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेमध्ये बंद ठेवण्यात येणार आहे, असं महावितरणाच्या डोंबिवली विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर केलं। वाढत्या हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं वाकड, ताथवडे या परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वाकडमधील भूमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे। कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। या संदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागानं तातडीनं वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली असून अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी बंदीच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिले। या पार्श्वभूमीवर भाद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही गणेशमूर्ती घडवण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय। दिव्यांग नागरिकांसाठी आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अजूनही देशातील बहुतांश दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचली नाहीये। दिव्यांगांच्या केलेल्या सर्वेक्षणात 82% दिव्यांग व्यक्तींकडे कोणतंही विमा कवच नाही, तर जवळपास 42% लोकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। ठाणे जिल्ह्यात सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे सध्या प्रवेश घेतले जात आहेत। जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत 1057 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत। आज प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे, तर लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले। अर्थसंकल्पात पाणीपट्टी दरात अल्पशा वाढ करणाऱ्या उल्हासनगर महापालिकेला आजपासून टँकरसाठी पैसे मोजावे लागणार आहेत। यासाठी पालिकेनं दरपत्रक जारी केलं आहे आणि त्यामुळे कुणालाही आता टँकर मोफत मिळणार नाही।
पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागानं 2600 कोटींचा महसूल गोळा केलाय। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवलेला आहे। मार्च महिन्यातील इलेक्ट्रिक दुचाकी बाजारातील वर्षाची विक्री 6% पडली आहे। यामध्ये वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे, तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलानं 3रा क्रमांक पटकावला आहे। पिंपरी महापालिकेच्या वतीनं हाती घेतलेल्या डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचं काम मुदत संपलेली आहे, तरी अपूर्ण आहे। मुदतीमध्ये केवळ 55% काम पूर्ण झालंय, त्यामुळे ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात येणार आहे। लवकरच चारधाम यात्रेला सुरुवात होणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी म्हटलंय। याच धर्तीवर चारधाम यात्रेमध्ये अन्न सुरक्षा विभागानं भाविकांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण मोहीम हाती घेतली आहे। रेल्वे मंत्रालयानं हायड्रोजन फॉर हेरिटेज प्रकल्पांतर्गत 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना आखली आहे। यासाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर आपल्या पहिल्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे। दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे। होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली। 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केलंय। खोक्या प्रकरणाच्या आडून माझ्या हत्येचा प्लॅन होता असं खळबळजनक आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। यावेळी त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आणि टार्गेट करण्यासाठी कसा दबाव आणला हे देखील त्यांनी सांगितलं। पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचं चेअरमॅन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमॅन आणि जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाली। यानंतर लगेचच आमदार आणि राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे यांनी सांगितलं। ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचं मात्र विसर पडला। वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी लोकसभेत मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे, तर वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आलाय। दरम्यान या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचं आंदोलन सुरू आहे। विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी ते हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। जळगाव जिल्ह्यामध्ये संध्याकाळी तुरळक पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर जिल्ह्यामध्ये 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचल्यानंतर पाऊस पडल्यानं हवेमध्ये गारवा निर्माण झालाय। वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। येवला शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला, मात्र अचानक पाऊस आल्यानं काढणीला आलेला गहू कांद्याच्या पिकाला फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। अकोल्याच्या खारपान पट्ट्यातील गावात काही वर्षांपासून किडनीच्या आजारानं थैमान घातलं। या आजारामुळे काही लोकांचा मृत्यू देखील झालाय। किडनीचा हा आजार खाऱ्या पाण्यामुळेच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। खेडला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज इथल्या ब्रिटिशकालीन धरणाच्या तलाव क्षेत्रात कारखान्यातील घातक असा रासायनिक घनकचरा आढळलाय। घनकचऱ्यासह राखही तलावा शेजारच्या मोकळ्या जागेत टाकल्यानं खेडला पाणी पुरवठा करणारं बोरज धरण दूषित होण्याच्या मार्गावर आहे। पुसद तालुक्यातील माळ पठार भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे। इथल्या नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। पाणी आणण्यासाठी गेल्यानं रोजंदारी बंद होऊन परिणामी ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली आहे। अजित पवारांनी पीक कर्जाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर शेतकरी संतप्त झाले। सत्ता येण्यासाठी 100 दिवसात कर्जमाफी असं म्हणणारे आता थेट कर्ज भरा असं म्हणू लागलेत आणि त्यामुळे यांची शेतकऱ्यांविषयीची नियत चांगली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। जळगावच्या अमळनेरमध्ये 5व्या अहिराणी साहित्य संमेलनाचा समारोप झाला। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अहिराणी भाषा अभ्यास केंद्र सुरू करावं यासह महत्त्वपूर्ण ठराव या संमेलनामध्ये मंजूर करण्यात आले। चोपडा शहरातील अरुण नगर भागातील त्रिमुखी हनुमान मंदिराच्या जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य कलश शोभायात्रा काढण्यात आली। या यात्रेमध्ये तुळशीधारक मुली आणि महिला यांनी पिवळी साडी परिधान करत सहभाग नोंदवला। अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲडव्होकेट सुनील देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे विजयी झालेत। निकालानंतर देशमुख आणि लांडेंच्या समर्थकांनी गुलाल उधळत जल्लोष केला। भुसावळच्या शिवाजीनगर परिसरात एका जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला। जीर्ण इमारत नगरपालिकेनं तातडीनं जमीनदोस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। जळगावच्या 5 तालुक्यातील तब्बल 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीरपणे वेतन आणि प्रवास भत्ता घेतल्याचा प्रकार समोर आलाय। माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते भगवान चौधरी यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे।
बुलढाण्याच्या खामगाव अकोला मार्गावर टेंभुणा गावालगत कंत्राटदारानं रस्ता बांधकाम करताना दोन्ही बाजूनं रस्ता खोदून ठेवला होता, ज्यामुळे अपघात होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती। त्यानंतर कंत्राटदारानं धसका घेत रस्त्याच्या एका बाजूच्या लेनचं डांबरीकरण करून हा रस्ता प्रवाशांसाठी खुला केला। हिंगोली शहरातील तोफखाना भागात असलेल्या एका कोळ्या विहिरीत दारूच्या नशेत एक मद्यपी पडला। नमाज अदा करून परत येणाऱ्या काही जणांना ही बाब लक्षात आली। त्यानंतर या तरुणांनी विहिरीत उतरून दोरीच्या सहाय्यानं व्यक्तीला बांधून सुखरूप बाहेर काढलं। त्यानंतर या मद्यपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं। चाळीसगावात 8 एप्रिल रोजी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। या पार्श्वभूमीवर रिपाई पक्षाची चाळीसगावात बैठक झाली। या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला। धाराशिव जिल्ह्यातील म्हसोबावाडी गावात ग्रामपंचायतीनं 8 लाखांचा रस्ता तब्बल 72 तासात बांधून पूर्ण केलाय। मात्र वस्तुस्थिती पाहिली तर रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती आहे। यानंतर संतप्त गावकऱ्यांनी गतिमान भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामपंचायतीविरोधात तक्रार केली आहे। वर्ध्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यालयामध्ये राज्यस्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धा पार पडली। यातील विजेत्यांना पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमात पालकमंत्री पंकज भोयर आणि जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली।